हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू गुरुप्रिया अकॅडमी. फ्रेंड्स, आज आपण तुमचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधला शेवटचा चॅप्टर तो म्हणजे पाठ क्रमांक 10 आपत्ती व्यवस्थापन याला सुरुवात करणार आहोत. आता आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय हे सुरुवातीला जाणून घेऊया आणि मग आपण आपल्या या पाठाकडे वळूया. सुरुवातीला बघा, आपत्ती म्हणजे काय? तर आपल्या आजूबाजूला आपल्या पर्यावरणामध्ये अचानकपणे घडणाऱ्या ज्या काही विध्वंसक घटना असतात त्यांना आपण आपत्ती म्हणतो. आता ज्या काही आपत्ती आहेत त्या आपल्याला न सांगता येतात, म्हणजे आपल्याला जसं बिनबुलाए मेहमान येतात त्या पद्धतीने या आपत्ती येत असतात. मग त्या आल्यानंतर सुद्धा आपण तसंच बसणार आहोत का? अर्थातच नाही. मग त्या आपत्ती आल्यानंतर आपण त्याच्यावरती मात करणार, त्याचं व्यवस्थापन करणार आणि म्हणूनच जेव्हा केव्हा आपत्ती येऊन गेल्या त्यावेळेला आपण त्याचं चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन केलेलं आहे. तर आजच्या या सेशन मध्ये आपण आपत्ती व्यवस्थापन याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या या सेशनला. सुरुवातीला बघा, तुम्हाला स्क्रीनवरती भाग 1 असं लिहिलेलं दिसत असेल. तर हा आपला या पाठाचा पहिला भाग आहे. यापूर्वीच्या यापूर्वी आपण आपत्ती म्हणजे काय हे यापूर्वीच्या इयत्तांमध्ये सुद्धा तुम्ही आपत्ती व्यवस्थापन या पाठांतर्गत बरीचशी माहिती मिळवलेली आहे. पण या पाठामध्ये असणारी जी काही माहिती आहे ती यापूर्वीच्या पाठांपेक्षा खूप वेगळी आणि नवीन असणार आहे. त्यामुळे अगदी काळजीपूर्वक लक्ष द्या. पाठाच्या सुरुवातीलाच थोडे आठवा या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न, आपत्ती म्हणजे काय? पर्यावरणात अनेक वेळा काही भयंकर धोकादायक घटना घडतात किंवा मग अचानकपणे घडल्या जाणाऱ्या घटना, विध्वंसक घटना त्यांनाच आपण आपत्ती असं म्हणतो. मग आता या आपत्तींचे परत दोन प्रकार पडतात बरं का मुलांना. कोणते कोणते ते? त्यामध्ये पहिला नैसर्गिक आपत्ती आणि दुसरा मानवनिर्मित आपत्ती. त्यामध्ये दुसरा प्रश्न बघा, तुमच्या परिसरात घडलेल्या कोणत्या आपत्ती तुम्ही अनुभवल्या आहेत? तर यामध्ये बघा, आपल्या परिसरात घडलेल्या काही मोजक्या आपत्ती मी अनुभवलेल्या आहेत. त्यामध्ये भूकंप असेल किंवा मग पूर असेल, अशा छोट्या मोठ्या ज्या काही आपत्ती आहेत त्या मी पाहिलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत. आता तुम्ही कोणत्या कोणत्या आपत्ती अनुभवलेल्या आहात मला ठाऊक नाही. त्यामुळे कमेंट सेक्शन आहे आपला, तर त्या कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही कोणते कोणते आपत्ती अनुभवलेल्या आहात हे नक्की कमेंट करून कळवा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, त्या आपत्तींचे स्थानिक आणि सभोवतालच्या परिस्थितीवर काय परिणाम झाले? एखादी आपत्ती आपण पाहिली तर त्या ठिकाणी असणारे जे काही स्थानिक लोक आहेत तर त्या स्थानिक लोकांचं जनजीवन विस्कळीत होतं. त्यांचा जो काही रुटीन असतो म्हणजे त्यांचं दैनंदिन जीवन त्या ठिकाणी विखुरलं जातं. त्यांना परत पुनर्वसन आणि पुनर्भरण करण्याची त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्यांचे उपजीविकेचे साधनं सुद्धा त्यांच्यासाठी उपलब्ध राहत नाहीत. असे बरेचसे परिणाम त्या स्थानिक लोकांवरती होतात आणि सभोवतालच्या लोकांना वाहतुकीसाठी म्हणा, त्याचबरोबर संदेशवहन असेल, वीज असेल, अशा बऱ्याचशा गोष्टींचा तुटवडा त्या ठिकाणी निर्माण होतो आणि त्या गोष्टी त्यांच्यासाठी उपलब्ध राहत नाही. आपण पाहू तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपत्ती याबद्दल थोडक्यात दिलेली माहिती. तर आपत्ती म्हणजे काय? तर पर्यावरणात अनेक वेळा काही भयंकर धोकादायक घटना घडतात. त्यांना आपत्ती म्हणतात. नद्यांना येणारे पूर, ओला व कोरडा दुष्काळ, वादळ, भूकंप, ज्वालामुखी या काही प्रमुख नैसर्गिक आपत्ती होत. पर्यावरणात अचानक अनेक वेळेला काही भयंकर धोकादायक घटना घडतात आणि त्या घटनांनाच आपण आपत्ती म्हणजेच डिझास्टर म्हणून ओळखतो. मग आता या ज्या काही आपत्ती आहेत त्या येताना आपल्याला सांगतात का हो की मी येणार आहे, तुम्ही काळजीपूर्वक अगदी सावधानतेने राहा, असं ते आपल्याला सांगतात का? नाही. आपत्ती येताना अचानक येते, पण आपत्तीचे जे काही परिणाम आहेत ते मात्र फार भयंकर असतात. नद्यांना येणारा पूर, ओला व कोरडा दुष्काळ आहे, वादळ, भूकंप, ज्वालामुखी या काही प्रमुख नैसर्गिक आपत्त्या आहेत. या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याचशा नैसर्गिक आपत्ती आहेत.
आणि या प्रमुख आहेत. ओके. त्यानंतर बघा, मानवावर अचानक ओढावलेली संकट होत. या घटनांमुळे पर्यावरणात आकस्मिक परिवर्तन घडून येतं. तसेच अशा विध्वंसक घटनांपासून पर्यावरणाला हानी पोहोचते. मानवावर अचानक ओढवलेली ही संकट आहेत आणि या घटनामुळं आपला जो काही पर्यावरण आहे तर तो पर्यावरणामध्ये आकस्मिक म्हणजे अचानक बदल होतात. अचानक त्या ठिकाणी बरेचसं परिवर्तन होतं आणि तसंच अशा विध्वंसक घटनांपासून पर्यावरणाला हानी सुद्धा त्या ठिकाणी पोहोचते. त्यानंतर पुढे बघा, पर्यावरणातील साधन संपत्तीचा आपल्या विकासासाठी उपयोग करताना देखील पर्यावरणाला हानी पोहोचते. आता पर्यावरणातले जे काही साधन संपत्ती आहे तर त्या साधन संपत्तीचा आपल्या विकासासाठी आपण उपयोग करतो आणि तो उपयोग करताना देखील प्रचंड प्रमाणामध्ये पर्यावरणाचं नुकसान होतं, पर्यावरणाला हानी पोहोचते. त्यातून अचानक व मानवाच्या न कळत काही आपत्ती ओढावतात. म्हणजे आपल्याला न कळत किंवा मग काही वेळेला आपल्या चुकांमुळे म्हणा, काही वेळेला आपण पूर्वी केलेले जे काही कर्म आहेत म्हणजे आपण पूर्वी केलेले जे काही कार्य आहेत त्याचे परिणाम त्या आपत्तीच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर त्यांनाच आपण काय म्हणतो, मानवनिर्मित आपत्ती म्हणता येईल. त्यांना मानवनिर्मित आपत्ती म्हणतो. संयुक्त राष्ट्रसंघानं आपत्ती म्हणजे अशी घटना की ज्यामुळं अगदी आकस्मिकपणे प्रचंड जीवितहानी व अन्य प्रकारची हानी संभावते आणि अशी आपत्तीची व्याख्या केलेली आहे. आपला जो काही संयुक्त राष्ट्रसंघ आहे तर त्या संयुक्त राष्ट्रसंघानं काय सांगितलं की आपत्ती म्हणजे अशी घटना ज्यामुळे काय होतं तर अचानकपणे प्रचंड मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते. म्हणजे बऱ्याचशा लोकांचे प्राण त्या ठिकाणी जातात, बऱ्याचशा लोकांना त्यांचे जीव गमवावे लागतात, अन्य प्रकारची हानी सुद्धा त्या ठिकाणी संभवते. मग ती वेगवेगळ्या मालकीची हानी असेल म्हणजे वेगवेगळ्या बिल्डिंग्स आहेत, वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये असणारे कारखाने आहेत, उद्योग आहेत, तर त्यांची सुद्धा हानी त्या ठिकाणी होते. अशी आपत्तीची व्याख्या संयुक्त राष्ट्रसंघाने केलेली आहे. त्यानंतर बघा, यातील आकस्मिकपणे व प्रचंड हे शब्द महत्वाचे आहेत. आकस्मिकपणे म्हणजे काय हो तर अचानकपणे. ओके. आणि प्रचंड म्हणजे मोठ्या प्रमाणात. तर हे शब्द खूप महत्वाचे आहेत. आपत्ती ही आकस्मिकपणे ओढावते त्यामुळे तिचा आधी अंदाज येऊ शकत नाही. जी काही आपत्ती आहे ती अचानकपणे ओढावते म्हणजे ती अचानकपणे येते. आपल्याला त्याचे जे काही सिम्पटम्स आहेत, त्याचे जे काही लक्षण आहेत ते सुद्धा दिसत नाहीत, त्याचा अंदाज सुद्धा आपल्याला येऊ शकत नाही आणि म्हणूनच सावधानगिरी बाळगता येत नाही. म्हणजे बघा, आपल्याला समजलं की पुढच्या 2 दिवसामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस पडणार आहे. मग आपण त्या ठिकाणी काय करतो तर त्या ठिकाणी आपण छत्री असेल, रेनकोट असेल ते घेऊनच बाहेर पडतो. मग आपल्याला अंदाजच आला नाही की पुढच्या 2 दिवसामध्ये खूप पाऊस पडणार आहे, अचानकपणे पाऊस पडतोय, तर त्यावेळेला मात्र आपण सजग राहणार नाही, त्यावेळेला मात्र आपण सावधान राहणार नाही आणि आपण जर बाहेर गेलेलो असू तर त्या ठिकाणी आपल्याला भिजून यावं लागेल. मग असे प्रकार त्या ठिकाणी होतात. मग या आपत्तीच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच आहे. म्हणजे ही जी काही आपत्ती आहे ती आकस्मिकपणे ओढावते आणि त्यामुळं तिचा आधी अंदाज आपल्याला येऊ शकत नाही. म्हणून आपण सावधानगिरी बाळगणं खूप गरजेचं आहे. ज्या ठिकाणी आपत्ती येते त्या परिसरातील मालमत्तेचं प्रचंड नुकसान होतं, खूप मोठ्या प्रमाणात हानी होते. वित्त व प्राणहानी यासारख्या घटनेचे समाजावर दीर्घकालीन परिणाम होतात. वित्त म्हणजे काय तर आर्थिक पैशाचं जे काही नुकसान आहे किंवा प्राणहानी, बऱ्याचशा लोकांचे जीव जातात, बऱ्याचशा प्राण्यांचे मृत्यू होतात. मग यासारख्या घटनांचे पडसाद खूप काळापर्यंत आपल्या समाजावरती होतात. हे परिणाम आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, कायदा आणि प्रशासन अशा सर्वच क्षेत्रात होतात. हे जे काही परिणाम आहेत तर ते परिणाम आर्थिक बाबतीमध्ये असतील, सामाजिक बाबतीमध्ये असतील, सांस्कृतिक बाबतीमध्ये असतील, राजकीय बाबतीमध्ये असतील, कायदा आणि प्रशासन या सर्वच क्षेत्रामध्ये होत असतात. आपत्ती ज्या ठिकाणी ओढावलेली आहे
त्या भागातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत होतं आणि त्यांची घडी बसण्यासाठी सुद्धा बराचसा कालावधी त्या ठिकाणी जातो. अपघातग्रस्तांची जैविक, आर्थिक तसेच अन्य प्रकारची हानी होते. जे काही अपघातग्रस्त आहेत म्हणजे आपत्तीग्रस्त लोक आहेत तर त्यांचं प्रचंड प्रमाणामध्ये जैविक नुकसान असेल, आर्थिक नुकसान असेल किंवा इतर प्रकारची जी काही हानी आहे ती होते. आता मागील इयत्तांमध्ये आपण विविध प्रकारच्या आपत्तीविषयी आणि उपाययोजनांविषयी माहिती घेतलेलीच आहे. कोणत्याही दोन आपत्ती सारख्या नसतात, त्यांचे परिणाम सारखे नसतात किंवा त्यांची हानी ही सारखी नसते. प्रत्येक आपत्ती ही वेगळ्या प्रकारची असते आणि वेगळ्या प्रकारचं नुकसान ती करून जाते. काही आपत्ती या अल्पकाळ तर काही दीर्घकाळ राहतात. आता काही आपत्ती या थोड्या कालावधीकरिता असतात. आता उदाहरणामध्ये बघा, पूर काही कालावधीकरिता येतो, पण दीर्घकाळ राहणाऱ्या ज्या काही आपत्ती आहेत त्यामध्ये दुष्काळ असेल तर त्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत जाते, ती कमी होत नाही. त्यामध्ये बघा, प्रत्येक आपत्ती ओढवण्याची कारणं सुद्धा वेगवेगळी असतात. त्यामध्ये जी काही कारण आहेत प्रत्येक आपत्तीची ती सुद्धा वेगवेगळी आहेत. आपत्तीचा पर्यावरणातील नेमका कोणत्या घटकांवर जास्त परिणाम होणार आहे हे त्या आपत्तीच्या स्वरूपावरून लक्षात येतं. जी काही आपत्ती आहे तर त्या आपत्तीचा पर्यावरणातील नेमका कोणत्या घटकावर जास्त परिणाम होणार आहेत हे त्या आपत्तीचं जे काही स्वरूप आहे त्यावरून आपल्या लक्षात येतं. आता यामध्ये बघा, आपत्तींचे दोन प्रमुख प्रकार कोणते आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. तर कोणते कोणते आहेत आपल्याला ठाऊक असलेले दोन प्रकार, त्यामध्ये पहिला आहे ते म्हणजे नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती. नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय, तर निसर्गामुळे किंवा निसर्गामध्ये झालेल्या बदलांमुळे ज्या काही आपत्ती उद्भवतात त्यांनाच आपण नैसर्गिक आपत्ती म्हणतो. तर या उलट जे काही मानवनिर्मित आपत्ती आहेत तर त्या मानवाच्या चुकांमुळे, मानवाच्या वेगवेगळ्या कृतींमुळे येणाऱ्या ज्या काही आपत्ती आहेत त्यांना आपण मानवनिर्मित आपत्ती म्हणतो. हे आपल्याला ठाऊक असलेले आपत्तीचे दोन प्रकार, पण या व्यतिरिक्त सुद्धा आपत्तीचे बरेचसे प्रकार आहेत. आता या ठिकाणी बघा, मागील इयत्तांमध्ये आपण विविध प्रकारच्या आपत्तींचे होणारे जे काही परिणाम आहेत आणि आपत्ती ओढवल्यास घ्यावयाची जी काही खबरदारी आहे याबाबत माहिती घेतलेलीच आहे. ही माहिती आपण मिळवलेलीच आहे. आपत्तीचं असंही वर्गीकरण करता येईल तसं प्रलयकारी आपत्ती आहे. उदाहरणार्थ ओडिसातील चक्रीवादळ, गुजरात मधील प्रलयकारी भूकंप, तसाच लातूरचा भूकंप व सातत्याने आंध्राच्या किनाऱ्यावर दरवर्षी घोंघावणारी चक्रीवादळ, त्यामुळे त्या त्या भागात हाहाकार उडाला. मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी झाली. जी काही आपत्ती आहे तर त्या आपत्तीचं असं वर्गीकरण करता येईल की त्या ठिकाणी जे काही प्रलयकारी आपत्ती आहे, प्रलय म्हणजे काय तर एक प्रकारचं वादळ. तर उदाहरणामध्ये ओडिसामध्ये प्रचंड प्रमाणात चक्रीवादळे येतात, गुजरातमध्ये विनाशकारी असा भूकंप झाला, त्याच पद्धतीने लातूरचा भूकंप म्हणजे लातूर जिल्ह्यातील किल्लारी या ठिकाणी 1973 साली एक असा भूकंप झाला की ज्याचे परिणाम, त्याचे पडसाद आजही त्या जिल्ह्यामध्ये, त्या गावावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता त्यानंतर भूकंपानंतर त्या ठिकाणी त्या लोकांचं पुनर्वसन झालं, त्यांचं पुनर्भरण झालं, ही बाब वेगळी. तर आंध्राचा जो काही किनारा आहे तर त्या किनाऱ्यावर दरवर्षी जे काही घोंघावणारे चक्रीवादळ आहेत हे सुद्धा प्रलयकारी आपत्तीमध्ये येतात. त्यामुळं त्या त्या भागामध्ये प्रचंड प्रमाणात हाहाकार उडतो. त्या त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक असेल, सामाजिक असेल, भावनिक असेल किंवा मग जे काही मालमत्ता आहे असं नुकसान त्या ठिकाणी होतं आणि मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली. पण तरीही सामान्य जनजीवन काही काळानं सुरळीत झालं आणि ते सुरळीत करण्यासाठी आपण अथक प्रयत्न सुद्धा त्या ठिकाणी केले. दूरगामी परिणाम साधणारी आपत्ती म्हणजे घटनेनंतरही त्यातील दुष्परिणाम एकतर गंभीर असतात किंवा त्या गंभीरतेत जसा काळ लोटतो तशी वाढत होत जाते. दूरगामी परिणाम म्हणजे काय बघा, तर असे परिणाम जे की सतत होतात किंवा मग परिणाम साधणारी जी काही आपत्ती आहे म्हणजे घटनेनंतर सुद्धा त्यातले जे काही दुष्परिणाम आहेत
तर ते दुष्परिणाम एकतर खूप गंभीर असतात किंवा त्या गंभीरतेमध्ये ज्या पद्धतीने काळ पुढे पुढे ओसरेल, काळ पुढे पुढे जाईल, तर त्याची गंभीरता, त्याची तीव्रता त्या ठिकाणी वाढत जाते. आता उदाहरणामध्ये दुष्काळ, पिकांवर अरिष्ट, कर्मचारी संप, वाढणारी समुद्र पातळी, वाळवंटीकरण इत्यादी ठिकाणी त्या ठिकाणी वाढ होते. आता दुष्काळ बघा, एखाद्या ठिकाणी एखाद्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडला तर पाऊस पडला नाहीच, तर त्याची जी काही तीव्रता आहे ती दिवसेंदिवस वाढतच जाते. पिकांवर अरिष्ट आलं, पिकांवर एखादी रोगराई पडली, तर त्याच्यावरती आपल्याला योग्य ते सोल्युशन नाही मिळालं, योग्य तो उपाय नाही मिळाला, तर ते जे काही पिकांवर असणारं अरिष्ट आहे ते दिवसेंदिवस वाढतच जातं. त्याच पद्धतीने कर्मचाऱ्यांचे संप असतील, तर हे तात्पुरते म्हणजे काही कालावधी करता असतील तर ठीक आहे, पण त्याची गंभीरता जर तीव्रता जर दिवसेंदिवस वाढत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कर्मचाऱ्यांचे जे काही संप आहेत तर त्यांची तीव्रता वाढत असेल तर त्याचे बरेचसे वाईट परिणाम त्या सेवेमध्ये असणाऱ्या लोकांना किंवा गरज असणाऱ्या लोकांना होते. वाढणारी दिवसेंदिवस वाढणारी जी काही समुद्र पातळी आहे किंवा वाळवंटीकरण आहे, मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड केल्यामुळे वाळवंटीकरण त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी चर्चा करा या संदर्भात आपल्याला काही चित्र देण्यात आलेली आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. त्यामध्ये बघा, खालील छायाचित्रांचं निरीक्षण करा. आपत्ती ओढवलेली ठिकाणं तुमच्या परिचयाचीच आहेत का? या आपत्तीमुळे जनजीवनावर झालेल्या परिणामांविषयी चर्चा करा. या आपत्तीपासून बचाव कसा करता आला असता वर्गात तुमच्या मित्रांशी चर्चा करा. आता ही छायाचित्र बघा, पहिल्या छायाचित्रामध्ये प्रचंड प्रमाणात पूर आलेला दिसतोय, दुसऱ्याही छायाचित्रामध्ये तेच चित्र आहे. तिसऱ्या छायाचित्रामध्ये म्हणजे तिसऱ्या चित्रामध्ये दोन रेल्वेचे ऍक्सिडेंट झालेले आहेत आणि चौथ्या छायाचित्रामध्ये जवळपास भूकंप झालेले किंवा ती एखादी बिल्डिंग त्या ठिकाणी पडलेली आहे. मग याचे जे काही परिणाम आहेत ते परिणाम प्रचंड मोठ्या प्रकारचे असतात. ते परिणाम आपण पुढे पाहू. आणि या आपत्ती हे जे काही चित्र ते लोकमत लायब्ररी औरंगाबाद यांच्या सौजन्याने म्हणजे यांच्याकडून घेण्यात आलेले आहे. त्याच पद्धतीने इंटरनेट माझा मित्र, इंटरनेटच्या मदतीने तुम्हाला आपत्ती संदर्भात वेगवेगळे व्हिडिओ शोधायचे आहेत, त्यांचे पर्यावरणावरती काय परिणाम होतात व त्यावरती आपण काय काय उपाययोजना राबवायला हव्यात याविषयी चर्चा करायची आहे. त्यानंतर सांगा पाहू या संदर्भात आपत्तींचे विविध निकषांच्या आधारे वर्गीकरण कसं करता येईल. जी काही आपत्ती आहे तर त्या आपत्तीचं आपल्याला वेगवेगळे निकष आहेत, वेगवेगळे पैलू आहेत, तर त्याचं वर्गीकरण कशा पद्धतीनं करता येईल, तर दीर्घकाळ राहणारे किंवा अल्पकाळ राहणारे यावर. मग या ठिकाणी आपल्याला आपत्तींचे प्रकार दिलेले आहेत ते आपण व्यवस्थित पद्धतीनं समजून घेऊ. तर आपत्तीचे प्रमुख 3 प्रकार आहेत. पहिला भूभौतिक, दुसरा जैविक, त्यानंतर आहे मानवनिर्मित. पहिला जो काही प्रकार आहे ज्याला आपण भूभौतिक म्हणजे जिओ फिजिकल म्हणतो, त्यामध्ये परत 2 प्रकार, ते म्हणजे भूशास्त्रीय व भूगर्भीय आणि हवामानशास्त्रीय, वातावरणीय किंवा खगोलशास्त्रीय. आता भूशास्त्रीय यातच आपल्या लक्षात येतं की असे आपत्ती किंवा असे संकट जे की आपल्या भूशी म्हणजे जमिनीशी निगडीत आहेत, जमिनीशी संबंधित आहेत. कोणते कोणते आहेत मग ती? उदाहरणामध्ये भूकंप, ज्वालामुखी, सुनामी, भूप्रपात, भूमिपात, भूप्रक्षोभण, प्रस्तरभंग, विदारण, धूप, क्षारीकरण आणि जलप्रलय. त्यानंतर हवामानशास्त्रीय, वातावरणीय किंवा खगोलशास्त्रीय. तर याची उदाहरणं बघा, उष्ण व शीत लाटा, हिमवादळ, बर्फवृष्टी, चक्रीय वादळ, गारा, अवर्षण, दुष्काळ, महापूर, उल्कापात, सूर्यावरील डाग व संख्येतील बदल इत्यादी. त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे जैविक, ज्याला आपण बायोलॉजिकल म्हणतो. यामध्ये परत 2 प्रकार, त्यामध्ये पहिला आहे वनस्पतीजन्य आणि दुसरा म्हणजे प्राणीजन्य. वनस्पतीजन्य मध्ये बघा, उदाहरणामध्ये जंगलामध्ये भेटणारे वणवे म्हणजे जंगलामध्ये लागणारी जी काही आग आहे तर ते वनस्पतीजन्य आपत्तीचा प्रकार आहे. बुरशीजन्य रोग प्रसारण, ब्लिस्टर आपण म्हणतो, तण फैलाव ज्यामध्ये जलपर्णी
गाजर गवत किंवा तृणगवत येतात. आता प्राणीजन्य जैविक आपत्ती सुद्धा आहेत. उदाहरणामध्ये संसर्गजन्य विषाणू म्हणजे आता सध्याचा जगभर पसरलेला जो काही आजार आहे, रोग आहे, संसर्गजन्य विषाणू आहे, तो म्हणजे कोरोना. तर ते प्राणीजन्य जैविक प्रकारची आपत्ती आहे. जीवाणू आहेत वेगवेगळे, त्यामध्ये पटकी, हिवताप, कावीळ, प्लेग, रोगजंतू, कीटक, विषारी प्राण्यांचा दंश, टोळधाड, हिंस्र पशूंचा हल्ला इत्यादींचा समावेश होतो. त्यानंतर शेवटचा आपत्तीचा प्रकार आहे मानवनिर्मित आपत्ती, ज्याला आपण मॅन मेड डिझास्टर्स म्हणतो. त्यामध्ये दोन आहेत, एक म्हणजे अनाकलनीय आणि दुसरा म्हणजे हेतू परस्पर. अनाकलनीय म्हणजे काय? उदाहरणामध्ये बघा, विषारी वायू गळती असेल, अणु चाचण्या असतील, अनियोजित क्रिया, अपघात, हे सर्व अनाकलनीय आहेत. त्यानंतर हेतू पुरस्पर, त्यामध्ये त्या आपत्ती घडवून आणण्यामागे काहीतरी हेतू आहे, त्याला आपण हेतू पुरस्पर आपत्ती म्हणतो. आता उदाहरणामध्ये युद्ध, आग, बॉम्बस्फोट, सक्तीचं स्थलांतर, दहशतवाद, बलात्कार, बालकामगार इत्यादी. त्यानंतर यापुढे आपल्याला थोडे आठवा या संदर्भात काही प्रश्न विचारण्यात आलेली आहेत. पहिला प्रश्न, पुरांचे विध्वंसक परिणाम कोणते? तर जी काही पिकं आहेत शेतातली ती भुईसपाट होतात, जमीनदोस्त होतात. त्याचबरोबर बऱ्याचशा लोकांना जीव गमवावा लागतो, घरांमध्ये पाणी शिरतं, त्या ठिकाणी असणारं जे काही जनजीवन आहे ते विस्कळीत होतं. पुढचा प्रश्न, कोरडा दुष्काळ पडल्यास काय परिणाम होतात? तर जो काही कोरडा दुष्काळ आहे, तो दुष्काळ पडल्यानंतर पिण्यास पाणी मिळत नाही, अन्नधान्याची कमतरता त्या ठिकाणी होते. जे काही गुरे आहेत, जनावर आहेत, तर त्यांना योग्य ते अन्न, त्यांना हवं असणारं पोषक तत्वे त्या अन्नाच्या मदतीने मिळत नाही. त्यानंतर तिसरा प्रश्न, भूकंपाचे विध्वंसक परिणाम कोणते? तर भूकंपामुळे बरेचसे विध्वंसक परिणाम त्या ठिकाणी होतात, जीवित आणि वित्तहानी होते. त्याचप्रमाणे प्रचंड प्रमाणामध्ये मालमत्तेचं नुकसान होतं. शेवटचा प्रश्न, वणवा म्हणजे काय आणि त्याचे पर्यावरणावर काय परिणाम होतात? तर वणवा हा नैसर्गिक आपत्ती आहे. जेव्हा जंगलातली दोन झाडं किंवा दोन फांद्या एकमेकांवरती घर्षण करतात, त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात आग लागते. मग त्या आगीची लूळचळ धूर ते संपूर्ण जंगलामध्ये पसरत असतात आणि ती जी काही आपत्ती आहे त्यालाच आपण वणवा म्हणतो. त्याचं एक उदाहरण देऊ का तुम्हाला? तर मागच्या काही वर्षामध्ये अमेझॉन जंगलामध्ये लागलेली जी काही आग होती, तो हा वणव्याचाच प्रकार होता. तर त्याच्या पर्यावरणावरती काय परिणाम होतात बघा. तर त्या आगीमुळे प्रचंड प्रमाणात जीवितहानी होते. तर त्या जंगलांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्या ठिकाणी असणारे जे काही वृक्ष आहेत ते जळून खाक होतात. एवढंच काय, तर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी काय होतं, तर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी हवेचं प्रदूषण होतं, उष्णता वाढते त्या परिसरातली आणि त्या ठिकाणी असणारे जे काही प्राणी मात्र आहेत त्यांचा सुद्धा मृत्यू त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यानंतर पुढे बघा, आता आपण पाहणार आहोत की जी काही आपत्ती आहेत तर त्यांचे परिणाम कशा पद्धतीचे असतात. आता वरील प्रश्नांच्या आधारे आपण आपत्तींच्या गंभीर परिणामांविषयी जाणून घेतलेलं आहे. पुरांमध्ये रहदारीचे पूल वाहून जाणं, नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरणं, अन्नाची तूट निर्माण होणं, अशा समस्या निर्माण होतात. तर भूकंपामध्ये घरांची पडझड होणं, जमिनीला भेगा पडणं, असे परिणाम दिसून येतात. पुढे वणवा, दुष्काळ या आपत्तीही पर्यावरणावर गंभीर परिणाम करून जातात. परंतु या आपत्ती नेमक्या कशा स्वरूपाच्या असतात? तर त्या येण्यापूर्वी निसर्गात काही बदल घडवून येतात का? मग ते बदल घडवून येत असतील तर ते आपल्या लक्षात का येत नाही? असेही प्रश्न आपल्या मनात असू शकतात. आपत्ती ओढवल्यानंतर त्याचे परिणाम किती काळ टिकतात, कसे, या सर्वांचा विचार होणं गरजेचं असतं. त्यामुळे आपल्याला आपत्तीच्या स्वरूपाची आणि व्याप्तीची कल्पना येते. म्हणजे आपत्तीचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे, खूप तीव्र आहे का सौम्य आहे, त्याची व्याप्ती कशा पद्धतीची आहे हे आपल्या लक्षात येतं. देशाच्या अर्थव्यवस्थेवर आपत्तीमुळे निश्चितच परिणाम होतो. पण तो आपत्ती आणि अर्थव्यवस्थेच्या
सापेक्ष असतो म्हणजे बंदर उद्ध्वस्त झालं की त्याच्या पुनरुभारणीवर बराच निधी खर्च झाल्यानं त्याचे अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होतात. म्हणजे आपली जी काही देशाची अर्थव्यवस्था आहे त्या ठिकाणी ती थोडीशी अनबॅलन्स होते, त्याचं असंतुलन होतं आपत्तीमुळं. पण तो आपत्ती आणि अर्थव्यवस्थेचा जो काही सापेक्ष आहे तो म्हणजे बंदर उद्ध्वस्त झालं. उदाहरणामध्ये एखादी आपत्ती आली, पूर आला, सुनामी आली, त्यामुळं एखादं बंदर पूर्णतः उद्ध्वस्त झालं. आता बंदर काय, तर असं ठिकाण ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जहाजा थांबतात. तर ते त्या बंदराचं पुनर्उभारणी करण्यासाठी बराचसा निधी, बराचसा पैसा त्या ठिकाणी खर्च करावा लागतो आणि त्याचे आपल्या अर्थव्यवस्थेवरती दूरवरती परिणाम होतात. आपत्तीचं सामाजिक नेतृत्वावरील परिणाम म्हणजे एखाद्या आपत्तीत स्थानिक नेतृत्व प्रभावी नसेल तर तेथील नागरिक दिशाहीन बनतात. सामाजिक परिणाम असा होतो आपत्तीचा की त्या ठिकाणी तिथलं जे काही नेतृत्व आहे तर ते नेतृत्व प्रभावी नसेल तर तिथले जे काही नागरिक आहेत त्यांना दिशा मिळत नाही, त्यांचं पुनर्भरण लवकर होत नाही, त्यांची पुनरुभारणी होत नाही, त्यांचं पुनर्वसन सुद्धा लवकर होत नाही. मग याचा परिणाम त्यांच्या कार्यातील सहभागावर होतो. आपत्ती काळात प्रशासकीय अडचणी सुद्धा उद्भवतात. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांना आपत्तीची झळ पोहोचल्यास त्या अनुषंगाने असणारे इतर विभागही आपत्तीस सक्षमपणे तोंड देऊ शकत नाहीत. तर जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तर त्या संस्थांना आपत्तीची झळ पोहोचली तर त्या अनुषंगाने असणारे इतर विभाग सुद्धा त्या आपत्तीला चांगल्या पद्धतीने तोंड देऊ शकत नाही, तितके ते तोंड देण्यासाठी तत्पर नसतात. संबंधित सर्व विभागांना या आपत्तीचा फटका बसतो आणि तेथील सर्व व्यवस्था कोलमडून पडतात, त्यांचं असंतुलन त्या ठिकाणी होतं. आता या ठिकाणी बघा आपल्याला इथे एक तक्ता दिलेला आहे आणि या तक्त्यामध्ये आपत्ती ओढवल्यावर विविध प्रकारच्या समस्या निर्माण होतात आणि खालील संकल्पना चित्रात काही परिणाम देण्यात आलेले आहेत. त्यांचं वाचन करून इतर परिणामांबद्दल माहिती रिकाम्या चौकटीत आपल्याला लिहायची आहे. सुरुवातीला बघा आर्थिक परिणाम काय होतात, तर मोठ्या प्रमाणावर अचानक निधी खर्च होणं, विकासाच्या इतर घटकांवर निधीचा तुटवडा निर्माण होणं, उत्पन्न घटणं इत्यादी. त्यानंतर सामाजिक परिणाम काय होतात, तर तिथले जे काही सामाजिक नेतृत्व आहेत ते जर चांगले नसतील, खंबीर नसतील, सक्षम नसतील तर तेथील लोकांचं पुनर्वसन लवकर होणार नाही. पर्यावरणीय नुकसान बघा, इमारतींना नुकसान होणं किंवा पूर्णपणे कोसळून पडणं, पाण्याचे स्रोत आटणं, पाणी दूषित होणं, उघड्यावर पडलेली मानवांची किंवा प्राण्यांची प्रेत कुजून वातावरणात दुर्गंधीयुक्त व प्रदूषण होणं बरेचसे. त्यानंतर आहे प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय. कामकाजावर ताण पडणं, दळणवळण व्यवस्था कोलमडणं व संप्रेषण व्यवस्था कोलमडणं, सोयी सुविधा अपुऱ्या पडणं. राजकीय बघा, तर जे काही राजकीय नेते आहेत किंवा राजकारण आहे तर त्या ठिकाणी बराचसा बदल त्या ठिकाणी होतो आणि बरेचसे त्या गोष्टीचा फायदा घेणारे लोक सुद्धा या क्षेत्रामध्ये असतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे ती म्हणजे वैद्यकीय. तर जखमी होणं, भावनिक किंवा मानसिक ताण निर्माण होणं, साथीचे रोग पसरणं, आपदग्रस्तांचा मृत्यू होणं इत्यादी गोष्टी यामध्ये येतात. आणि अशा पद्धतीने आपल्या या पाठाचा जो काही पहिला भाग होता तो या ठिकाणी संपतो. मग आपण या भागामध्ये काय काय पाहिलं ते क्विकली रिवाइज करूया काही सेकंदाच्या आतमध्ये. सुरुवातीला आपण पाहिलं आपत्ती म्हणजे काय, त्यानंतर आपण आपत्तीचे प्रकार समजून घेतले, आपत्तीचे परिणाम सुद्धा आपण व्यवस्थित पद्धतीने समजून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने या पाठाचा हा जो काही पहिला भाग आहे तो या ठिकाणी संपतो. या संपूर्ण भागामध्ये तुम्हाला काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. त्याच पद्धतीने जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातील सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. त्याच पद्धतीने आपले लाईव्ह लेक्चर्स अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरगरिया अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आपले काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता.
आता अशाच पद्धतीने या पाठाचे पुढील भाग पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मराठी माध्यम या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.